विनाकारण कुठली गोष्ट घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागं कुठलं तरी कारण असतं. त्याच वेळेस कुठली तरी गोष्ट घडते. विनाकारण कधीच काही घडलं नाही आणि विनाकारण कुठलाच प्रसंग उदयास आला नाही, उद्भवला नाही. तुम्हाला आज जो प्रसंग सांगणार आहे, जी वेळ सांगणार आहे, जी कथा सांगणार आहे, जी घडी सांगणार आहे, जी गोष्ट सांगणार आहे, आपण थंबनेलला बघितलं आणि थंबनेलला बघून आपण हा व्हिडिओ बघायचा विचार केला. जे थंबनेलला बघितलंय ते बघण्यासाठी आज कितीतरी मंडळी, कितीतरी जनता आतुर आहे. थंबनेलला काय दिसतंय लगेच क्लिक केलं की बघणार. पण हे कशामुळं झालंय, का झालंय, कशामुळं उद्भवलंय, याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कोणी तयार नाही. काय घडतंय का घडतंय याचा विचार करण्यासाठी कोणी तयार नाही. दोष कुणाला द्यावा समजत नाही. जी व्यक्ती आज तो प्रसंग झेलते आहे, जी व्यक्ती आज त्या संकटाला तोंड देते आहे, दोष तिचा असायला पाहिजे की तिच्या सराउंडिंगमध्ये, तिच्या बॅकग्राऊंडमध्ये जी जी व्यक्ती राहत आहे, ज्यामध्ये ती वावरत आहे, ज्या कुटुंबात ती व्यक्ती जगत आहे, दोष कुणाचा? त्या व्यक्तीचा की तिला साथ संगत करणाऱ्या व्यक्तीचा समजायला कुठंच जागा नाही. समजायला कुठंच जागा नाही की या व्यक्तीवर ही वेळ आली कशी, ही व्यक्ती अशी का राहते, ही व्यक्ती अशी काहून हिंडते आणि ही व्यक्ती आमच्यावर असा वेळ का तयार करते. आम्हाला समाजामध्ये एक स्थान आहे, आम्ही समाजामध्ये कुठंतरी एक मानाची, सन्मानाची व्यक्ती आहे. मग एवढं काही आमचं असून, एवढं मोठं स्टेटस असून, एवढी मोठी जागा असून, एवढा आमचा दर्जा असून, आम्हाला जर कुणी अशी एखादी व्यक्ती, अशी एखादी बाई, अशी एखादी लेडीज, अशी एखादी मुलगी जर आम्हाला खाली पायचा वेळ आणत असेल, खाली पायचा टाईम आणत असेल, तर दोष कुणाचा? दोष कुणाला द्यायला पाहिजे? स्वतःवर दोष घ्यायला पाहिजे की त्या मुलीवर दोष द्यायला पाहिजे, त्या बाईचा दोष मानायला पाहिजे? दोष कुणाचा आहे? आज ती बाई नग्न अवस्थेत, भोंगळ्या स्वरूपात, अंगावर कपडे नाहीत, विवस्त्र झालेली आहे आणि हिंडते आहे. गावात हिंडते, गल्लीबोळात हिंडते, शहरात हिंडते, गल्लीनं हिंडते. स्वतःचं भान नाही, स्वतःला मी कोण आहे याची जाण नाही. हा प्रसंग तिच्यावर कसा उद्भवला, कशामुळे उद्भवला? कारण एकटीचंच असू शकतंय का कारण बाकीच्या मंडळीचं असू शकतंय, घरातल्या व्यक्तीचं असू शकतंय, घरातल्या बाई माणसाचं, लेकराचं, कुणाचं असू शकतंय? इज्जत सगळ्याला प्यारी आहे. जीवनापेक्षा इज्जत महत्त्वाची आहे. इज्जतीला तडा गेलेली मंडळी जीव द्यायला भेट नाही, कारण जीवापेक्षा प्रिय ही इज्जत आहे. आणि जी जर इज्जत निलाम करत असेल, खुलेआम हिंडत असेल, जिला आपल्या स्वतःच्या इज्जतीची पर्वा नसेल, मी काही नेसलेलं आहे, मी काही अंगावर कपडा आहे नाही याची जाणच नाही, मी बाई आहे की मी माणूस आहे की लेकरू आहे याची जाण नाही, अशी ती वेडी बनलेली बाई, अशी ती नग्न अवस्थेत भोंगळी हिंडणारी बाई. का बरं भोंगळी झाली? ती बाई का भोंगळी झाली याचं उत्तर तुमच्याकडे आहे. आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे की कुणावर जर ही वेळ येत असेल, मग ती बाई असेल, तो माणूस असेल, त्याच्या अंगावर कपडा नसेल, त्याचा चेहरा विद्रूप झालेला असेल,
मी कोण आहे याची त्याला जाण नसल, तो स्वतःशीच हसत असल आणि स्वतःच रडत असल. कोणी माझं नाही, कोणी कुणाचं नाही, हे जर असंच सांगून जर हिंडत असल गल्ली बोळात, कोणाचा दोष? हे प्रकरण तुम्हाला कधी पाहायला भेटले का? तुमच्या नजरेत एखादी बाई अशी दिसली का? तुमच्या नजरेत असा माणूस एखादा दिसला का की ज्याच्या अंगावर वस्त्र नाहीत? ऊन, वारा, पाऊस, थंडी सर्व तो सहन करतोय, अंगावर वस्त्र नाहीये, ज्याला आपण लाज म्हणतो, शरम म्हणतो, ती त्याच्याकडे नाहीये. याचा उलगडा कसा व्हायचा आणि कोणाकडून व्हायचा? ही जी मंडळी आहे यांना मन नाही का? कसं जगायचंय, कसं राहायचंय यांना हे समजत नाही का? पण ही मंडळी कुठंतरी डॅमेज झालेली असते आणि ती डॅमेज करण्यामागं आपला कुठंतरी हात असतो. घरातल्या मंडळीचा, बाहेरच्या मंडळीचा, समाजाचा कुठं ना कुठंतरी हात असतो. विनाकारण कुठली गोष्ट घडत नाही. कुठली गोष्ट घडण्यासाठी कारण लागतंय. जर कोणी अंगावरचे कपडे त्यागून हिंडत असल, अंगावरचे कपडे काढून हिंडत असल, त्याच्या माग स्वतः त्याला कोणतरी त्याच्या मनानं, समाजानं, घरातल्या मंडळीनं कोणतरी दबाव आणला, दाब आणला आणि त्याला हे करायला भाग पाडलं. सगळं मंडळीला आपापलं जीवन प्यारं असतंय, आपली इज्जत प्यारी असते. आपण जे काही करतोय हे आपल्यासाठी करतोय, आपल्या कुटुंबासाठी करतोय, आपल्या प्रियजनासाठी करतोय. हे एवढं माहीत असताना सुद्धा कोणी जर विवस्त्र हिंडत असन, भोंगळं हिंडत असन, काय कारण असू शकतंय? प्रेमातून ह्या अशा गोष्टी घडणार. प्रेम झालंय मुलाचं, मुलीचं, अगदी घनिष्ठ झालं की एकमेकाला सुटणं शक्य आहे. त्यावेळी जर एकमेकाला कुणतरी मुलानं मुलीला किंवा मुलीनं मुलाला जर धोका दिलाय, ह्या अशा गोष्टी घडणारच. ते वय असतं, तो काळ असतो, ती वेळ असती एकमेकावर मरायची, एकमेकावर प्रेम, अमर्याद प्रेम करायची. पण कोणाला तरी प्रेमामध्ये थोडा जरी कारण दिसलं, थोडा जरी काही त्यामध्ये परंतु वाटला, तर प्रेम नष्ट होतं आणि प्रेम नष्ट झाल्यानंतर ह्या अशा गोष्टी उद्भवतात. ह्या गोष्टी प्रेम नंबर 1 आहे. प्रेमाला तोड नाही, जोड नाही, प्रेम आंधळं असतं. पण या गोष्टी प्रेमातून घडतात. मुलगी पागल होत असन, ती स्वतः विचार फक्त त्या मुलाचा करते, आपल्या मायबापाचा विचार करत नाही. मुलगा जर ह्या गोष्टी करत असेल, फक्त आपला स्वतःचा विचार करतोय, त्या मुलीचा विचार करतोय, मागच्या बॅकग्राऊंडचा, आपल्या मायबापाचा, आपल्या पाहुण्या रावळ्याचा आपला कोणाचाच विचार करत नाही. ज्या टायमाला ही मंडळी असा विचार करत नाही, त्यावेळेस ही स्वतः पागल होतात आणि ती त्यांच्या मायबापाला सुद्धा पागल करून ठेवतात. एखाद्या माणसाचं, एखाद्या बाईचं जर आपल्या मुलावर आतो नात प्रेम असेल, त्यांच्याशिवाय ते राहू शकत नसेल, आणि अशा वेळी जर ह्या मुलांना त्याला समाजामध्ये खाली पायची वेळ आणली असेल, नाक घासायची वेळ आणली असेल, तर ती प्रतिष्ठित व्यक्ती जी असते ती लगेच मन मेल्यागत होते आणि त्यांच्यावर हा प्रसंग ओढवतो. एक तर त्या मुलावर हा प्रसंग ओढवतो, नाही तर त्यांच्या मातापित्यावर हा प्रसंग ओढवतो आणि त्यांच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम तयार होतो, नसा डॅमेज होतात, झटका बसतो, तो कधीच नीट न होणारा झटका. ह्या प्रसंगाला प्रत्येक ठिकाणी तोंड द्यावं लागतं. तुम्ही बघितलं असन, आता हल्ली खूप होतंय,
मुलं मुली कितीतरी बस स्टँडवर, रेल्वे स्टँडवर, गल्ली बोळात इकडं तिकडं नग्न अवस्थेत हिंडतात. कपडं जरी अंगावर असले तरी थोड्या फार अंगावरचे कपडं, बाकीचे सगळे मोकळे. लेकराच्या प्रेमापोटी माय कमी कपड्यात हिंडते, बावळट बनते, पागल बनते, मॅड बनते. बाप पण लेकराच्या प्रेमापोटी मॅड, पागल, वेडा, सर्व सर्व त्यागून देणारी ही पालक मंडळी, आपल्या अवलादीवर सगळं सुख नवछावर करणारी ही पालक मंडळी, ज्या वेळेस आपल्या पाल्याकडून असे घृणास्पद ऐकायला भेटते, पायाला भेटते, त्या टायमाला ही पालक मंडळी पागल होते, वेडी होते, मॅड बनते आणि ह्या रस्त्यानं जाते. कधी आपल्या नवऱ्यापासून, आपल्या लेकरापासून ज्या बाईला पाहिजे ते सुख भेटत नाही, गल्ली बोळात भीक मागत हिंडावं लागतंय. खूप ठिकाणी बघा, आता खूप लेकरं व्यसनात धीन झालेत. मायबापाकडं लक्ष नाही आहे. माय कशी राहते, बाप कसा राहतोय, कसा कमवतोय, कसा खातोय, याची कुणाला आता जाण राहिलेली नाही, गरज राहिलेली नाही. आपला संसार, आपली बायको, आपली मुलं आणि आपण फक्त एवढ्यावरच दुनिया टिकलेली आहे. मग या म्हाताऱ्या माणसाची कोण काळजी घेणार, यांची केअर कोण करणार? कोणी रिकामा नाही. स्वतःच्या पोटचा गोळा सुद्धा कोणत्याच मायबापाकडे लक्ष द्यायला तयार नाही. 100% गोष्ट नाही करत मी, पण काही टक्के मुलं अजूनही मायबापाला बेवारस सोडून देतात. त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, आमचाही त्यांच्याशी काही संबंध नाही. हा काळ आता बघायला भेटतोय. मग ही माणसं कशी विवस्त्र होणार नाहीत, ज्यांचं काळजी घेणारं कोणी नाही, काळजी वाहू कोणी नाही, भीक मागत हिंडतायत. जर पोटाच्या तुकड्याची व्यवस्था नाही तर अंगाच्या कापडाची व्यवस्था कुठून होणार? फाटत 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 जाऊन ते जीर्ण होणार. पूर्ण अंग झाकलेलं कपडं फाटल्यानंतर अर्ध राहणार, परत त्यातलं फाटलं की डबल अर्ध राहणार, त्यातलं फाटलं की डबल अर्ध होणार, परत फाटत 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 जाऊन एक दिवस ते विवस्त्र होणार. आणि होतात. कारणीभूत कोण आहे? कित्येक ठिकाणी सर्व्हिसला लागलेली मंडळी सुद्धा आपल्या मायबापाला पोसत नाही. सर्व्हिसला लागलेली मंडळी मोठमोठ्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी बंगले घेऊन आबद, आपल्या मुलात, आपल्या बायकोत, आपल्या सासूत, आपल्या सासऱ्यात आबद आहेत. पण हे म्हातारी माणसं घरी 4 वाशाच्या झोपडीत राहतात. त्याच्यावर कपडा टाकून, फाटलेला कपडा फाटेल, आत पाणी येतंय, आत वारा घुसतोय, आत गारा घुसतात, आज थंडी वाजते, याची काळजी कोणाला नाही. ज्या वेळेस ही म्हातारी माणसं अशी होतात, त्यावेळेस यांच्या कापडाची सोय लागत नाही, त्या टायमाला ही माणसं विवस्त्र होतात. म्हातारपणामध्ये फक्त पोटावर जगावं लागतंय, फक्त पोटाची खळगी भरावं लागते. कोण कपड्याचं बघणार हो? कपडा मायने ठेवत नाही म्हातारपणामध्ये. म्हातारपणामध्ये फक्त भुकेचा डोंब तो शांत करावा लागतो. बाई असल, माणूस असल, रीत प्रत्येकाला सारखी आहे. एक सांगायचंय तुम्हाला, व्हिडिओचा फक्त थंबनेल दिसला की भोंगळी बाई, तुम्ही चटकन व्हिडिओ क्लिक केला, पाहायची इच्छा झाली आणि तुम्ही बघून राहिले. पण ती बाई भोंगळी का झाली? ती बगर कपड्याची का हिंडते? तिच्यावर कुठला प्रसंग आला? तो प्रसंग तिच्यावर कोणी आणला? याच्या मागे समाजातला कुठलाच माणूस आणि कुठलीच बाई
कुठल्याच प्रकारचा अभ्यास करत नाही आणि कोणीच याच्यावर शब्द उठवत नाही. जर कोणी समाजातल्या मंडळीनं जर या गोष्टीवर प्रश्न उठवला तर ह्या अशी मंडळी उत्तर शोधायला लागल आणि कोणीच आपल्या मायबापाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारनं सुद्धा याच्यावर एक विशिष्ट पाऊल उचलायला पाहिजे की ज्यांनी ज्यांनी आपल्या मायबापाला सांभाळायचं सोडून दिलंय यायच्या पगारामध्ये कपात व्हायला पाहिजे, यायच्या प्रत्येक गोष्टीत कपात व्हायला पाहिजे. मायबाप सांभाळतोस का, तुला फुला 30, तुला सगळे जेवढं काही तुला भेटणार आहे ना सुखसोयी त्या सर्व तुला लखलाप. पण तू जर मायबाप सांभाळत नसन, तू जर यांच्यावर वाईट वेळ आणि वाईट प्रसंग आणत असेल, एकेकाळी तो माणूस इस्त्रीचे कपडे घालून तुला कुठेतरी शाळेत पोहोचवत असन, त्यानं तुझ्यासाठी कुठंतरी थोडा त्याग घेतला, तुला शाळा शिकवली, शिक्षण शिकवलं, आज तू साहेब झाला आणि आज त्याला अंगावर कपडं भेटत नाहीत घालायला. जी बाई काल कुठंतरी गोल गोल साडी नेसून बोटाला लेकराच्या धरून त्याला शाळेत सोडत होती, माझा लेक मोठा झाल्यानंतर मी कोणीतरी मोठी होईल, आज तिला पोसायला कोणी रिकामा नाही, आज ती एक भिकारण बनलेली आहे, आज ती नग्न अवस्थेत हिंडते, कोणाच्याही दारात जाऊन शिळं पाळं कुत्र्याला टाकलेलं कुत्र्या समोर बसून खाते. का हो योग्य वाटतंय काय? जीवन प्रत्येकाला आहे, आपण माणूस आहोत, आपल्याकडं माणसाचं काळीज आहे. जर आपल्याकडं माणसाचंच काळीज आहे, माणसाचंच हृदय आहे, तर ह्या गोष्टीसाठी आपलं काळीज कुठं जातंय? समाजामध्ये ह्या गोष्टी सर्रास दिसतात, मग कोणी कसा याच्यावर आवाज उठवत नाही? आवाज उठवायला पाहिजे. ही गोष्ट, ही जे विचार आहेत याला तिलांजली दिली गेली पाहिजे, हे विचार भस्म झाले पाहिजे. कुणाच्याच मनात ही जी गोष्ट घडते, इज्जत निलाम, इज्जतीचं काही नाही, लाज नाही, शरम नाही, काही नाही. जे लोक भोंगळे हिंडतात त्याला भोंगळं हिंडायसाठी कुठंतरी समाजातलीच मंडळी कारणीभूत आहे, कुठंतरी घरची मंडळी कारणीभूत आहे. थोडाफार त्याचा स्वतःचा असेल त्याच्यामध्ये मुंगीच्या पाया इतका सहभाग, पण पूर्णपणे जर आपलं आयुष्य निलाम व्हायचा टाईम येऊन राहिलाय, त्याचा पूर्णचे पूर्ण हातभार त्याचा असू शकत नाही. याच्या मागं बाकीच्या मंडळीचा हात आहे. या मंडळीचा हात आहे, त्या मंडळीला आपण जाब विचारला पाहिजे. त्यावेळेस हे गाडं कुठंतरी ठीक होईल. त्यावेळेस कोणाच्या तरी मानसिक, कोणाच्या तरी मनावर, कोणाच्या तरी डोक्यावर जो ताणतणाव तयार होऊ राहिला आहे हा कमी होईल. आपण माणूस आहोत, आपल्याकडं माणुसकी जिवंत आहे. आपण माणूस असल्यामुळं आपण एकमेकाला विचारपूस करायला पाहिजे. ती बाई जर सहज हिंडते कपडे काढून, तो माणूस जर सहज हिंडतो कपडे काढून, कधीतरी त्याला जवळ बसा, त्याला विचारा आपला मागचा इतिहास काय. खरंच सांगतील. कुणाच्याही काळजाला हात घातला ना तर ते तुम्हाला सांगायला तयार होईल. आणि जाणून घ्या, त्याच्या पण भावना जाणून घ्या. त्याला पण वाटतंय, त्यानं पण सगळ्या मंडळीसारखं समाजात जितकी मंडळी दिसते, जेवढे माणसं दिसतात, जेवढ्या बाया दिसतात, त्यांच्यासारखं राहायची त्यांची पण इच्छा आहे. पण कुठंतरी त्यांच्या मनाची पिळवणूक होते, त्यांना कुणाची साथ भेटत नाही, त्यांना कुणाची संगत भेटत नाही आणि त्यांना एक वाळीत टाकल्या जातंय, त्यांना एक बाजूला टाकल्या जातंय, त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेनं पाहिल्या जातंय. त्यांच्याकडे जरा थोडं चांगल्या नजरेनं बघायचा जर प्रयत्न केला तर ते काल पण माणूस होते, ते आता पण माणूसच आहेत आणि ते भविष्यात पण माणसं, चांगले माणसं बनतील. फक्त आपण आपली नजर जी आहे ती त्यांच्याकडे बघायचा आपला नजरिया बदला. जग सगळं चांगलं आहे, आपण चांगले बना, जग पण चांगलंच आहे. आपण एक वेळ यांना मदत करायचा प्रयत्न करूया. हे जिथं जिथं दिसतील अशांना सावरायचा प्रयत्न करूया. तुम्हाला जिथं कोणी जर दिसलं तुम्ही त्याचे विचारपूस करा.
आम्हाला कोणी दिसलं आम्ही त्याची विचारपूस करू आणि त्यांना थोडीफार मदत करू. हा वेडा आहे, हा पागल आहे, हा बावळट आहे, हा मॅड आहे, म्हणून आपण जे त्यांना सोडून देतो, काढून देतो, हकलून लावतो, ही गोष्ट करू नका. अशानं त्यांच्या मनावर आघात होतो, डोक्यावर परिणाम होतो, मनावर आघात होतो आणि ते परत पुन्हा बावळतात, पागल बनतात, वेडे बनतात. त्यासाठी आपण आज एक संकल्प करूया, आज एक मनाशी जिद्द ठेवूया, एक खुणगाठ बांधूया की जिथं जिथं मला अशी मंडळी दिसल, जिथं जिथं मला मुलगी दिसल, अशी जिथं जिथं असा मुलगा दिसल, जिथं जिथं नग्न भाऊ माणूस दिसल, जिथं जिथं मला नग्न बाई दिसेल, जिथं जिथं भोंगळे माणसं दिसतील, भोंगळ्या बाया दिसतील, मी खरंच तिथं जाऊन त्यांना विचारपूस करील. आणि ज्या वेळेत त्यांचं सर्व काही तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करसाल, त्या टायमाला ते पण माणसंच आहेत, ते तुम्हाला समजून घेतील, तुम्ही त्यांना समजून घ्या. बाकी काही सांगणार नाही. तुम्हाला जे सांगितलं हे भरपूर झालं. सांगायला जर गेलं तर आज दिवस पुरणार नाही, कारण समाजामध्ये ह्या गोष्टी घडतायत. काही त्याला खतपाणी घालतायत. बळच आणि विनाकारण कुठली गोष्ट घडत नाही, हे आपण पहिल्यानंच सांगितलं. चला मित्रांनो, सांगायला गेलं तर भरपूर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल, नसलही जरी आवडला तरी कमेंट करून सांगा. भाऊ, प्रसंग आवडलाय, नाही आवडला, काही हरकत नाही, तुम्ही जे पण सांगसाल. चला ठीक आहे, कमेंट करा. आवडला असेल तर मित्राला शेअर करा. आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.